छोले मी रात्रभर पाण्यात भिजत घातले होते। आता त्यामध्ये हळद आणि थोडं पाणी घातलेलं आहे। आता आपण याच्या 4 शिट्ट्या होईपर्यंत हे छोले शिजवून घेऊया। छोल्यांसाठी जो मसाला आपल्याला बनवायचा आहे त्यामध्ये हे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, अद्रक, लसूण, जिरे, हिरवी मिरची, कढीपत्ता, धुतलेली कोथिंबीर, त्यानंतर टोमॅटो आणि कांदा हे सर्व आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया। छोले बनवण्यासाठी कढईत तेल घेतलेलं आहे, मोहरी घालूया, तेजपान घालायचं आहे, त्यानंतर हे वाटलेलं वाटण हे सर्व मिक्स करून घेऊया। हळद आपल्याला घालायची आहे, लाल मिरची पावडर, कसुरी मेथी, धनिया पावडर। आता आपल्याला हा मसाला बराच वेळ असा भाजायचा आहे। कढईला तेल सुटत आलेलं आहे, म्हणजे मसाला आपला छान झालेला आहे। आता हे बॉईल केलेले छोले आपण यामध्ये ॲड करूया। पाणी आपल्याला थोडं लागणार आहे, मीठ घालायचं आहे, छोले मसाला 10 मिनिटं हे असंच बॉईल करायचं आहे। थोडी कोथिंबीर आपल्याला ॲड करायची आहे। भटुरे बनवण्यासाठी इथे मी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये अगदी थोडासा आपल्याला रवा घालायचा आहे, त्यानंतर मीठ, थोडीशी साखर, दही घालायचं आहे, बेकिंग सोडा यामध्ये घालायचा आहे, तेल इथे घालायचं आहे आपल्याला। आता हे सर्व मिक्स करून आणि याचा थोडा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। भटुऱ्यांसाठी गोळा आपला परफेक्ट झालेला आहे। आता आपण भटुरा करूया। एवढ्या साईजचा गोळा आपल्याला घ्यायचा आहे। भटुरा बघा कसा परफेक्ट झालेला आहे। तर रेडी आहेत आपले गरमागरम असे छोले भटुरे। मला जर ही माझी छोले भटुऱ्यांची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका।